brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. सौंदर्य से भी समृद्धि हो सकता है, कारण पर्यटन म्हणजे सौंदर्य आणि हे सौंदर्य वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे दुखी आत्मा भी वही आती है और खुश लोग भी खुशियां मनाने वही पे जाते हैं. वायफायचे जसे हॉटस्पॉट्स असतात तसे हे आनंदाचे हॉटस्पॉट्स आपण तयार करू समृद्धीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये. समृद्धी महामार्गासारखे खूप मोठे रस्ते किंवा महामार्ग आता राज्यामध्ये झालेले आहेत, मात्र समृद्धी महामार्गालगत सुखसोयी नाही आहेत किंवा त्याच्याबरोबर म्हणजे स्वच्छतागृह नाही आहेत, त्यामुळे काही अपघातात वाढ होते, अशाही घटना आपण बघितलेल्या आहेत. तो एक मुद्दा आहे. तर अशा महामार्गांच्या लगत या सुखसोयी वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न करतायत का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतका मोठा महामार्ग झाला नागपूर ते मुंबई, तर या दरम्यान या महामार्गाच्या मार्फत पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने काही नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत का? त्या दृष्टीने काही काम सुरू आहे का? नक्की. काय असतं, मला आठवतं गडचिरोलीला मी जिल्हाधिकारी असताना 2010 मध्ये तिथे एक मार्कंडा मंदिर आहे, मार्कंडा ऋषीच्या आधारावर, आणि त्यातलं जे शिल्प आहे ते थोडंसं खजुराहो पद्धतीचं पण आहे. तर जेव्हा खजुराहो फेस्टिवल होतो, जेव्हा कोणार फेस्टिवल होतो किंवा टेंट सिटीमधून आपण जेव्हा रण महोत्सव, कच्छ महोत्सव म्हणतो, परंतु नक्षलग्रस्त एरिया असल्यामुळे असेल कदाचित त्या 10व्या शतकातल्या मंदिराकडे कोणाचं लक्षच नाही. तर जेव्हा तेथे जाणारी रस्ते, तिथं राहण्याची व्यवस्था निर्माण होईल तेव्हा त्या पर्यटन स्थळाला आपण लोकांपर्यंत उपलब्ध करून देऊ शकतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याची बळकटी मिळते. समृद्धीच्या बाबतीत सुद्धा आपण त्याच पद्धतीने बघतो आहेत की आता गोंदियापर्यंत पण न्यायचा जर विचार असेल तर नवेगाव, नागझिरापासून तर नागपूर, वर्धा डॅमपासून, वर्धा बोर धरण असो किंवा विपश्यना केंद्र असो किंवा सेवाग्राम पवनार असू द्या, त्याच्यासमोर आपण जर गेलो तर लोणार लेक आहे, चिखलदरा आहे, त्याच्यासमोर आपण गेलो तर शेगाव आहे, अजंता, एलोरा, शिर्डी, अशी सगळी स्थळं त्या समृद्धीच्या आजूबाजूने आहे. आणि समृद्धी आपण एक टॅगलाईन आम्ही अशी करतोय की सौंदर्यातून समृद्धी. विकसित भारतामध्ये आपण ती टॅगलाईन वापरली की सौंदर्य से भी समृद्धी हो सकता है, कारण पर्यटन म्हणजे सौंदर्य आणि हे सौंदर्य वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे दुखी आत्मा भी वही आती है और खुश लोग भी खुशियां मनाने वही पे जाते हैं. तर या दोन्ही पद्धतीतून म्हणजे खुशी और गम दोनों में साथ देने वाले अगर पर्यटन स्थलों की बात करें तो आपण या सगळ्या सौंदर्य स्थळांना निर्माण करतोय आणि वायफायचे जसे हॉटस्पॉट्स असतात तसे आनंदाचे हॉटस्पॉट्स आपण तयार करू समृद्धीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये.